इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आज विद्याशक्तीच्या विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? तुमचा दिवस कसा गेला? आय होप एव्हरीवन इज गुड. दे आर डुइंग गुड. सो आजच्या क्लासमध्ये आम्ही एक नवीन सिम्युलेशन बघणार आहे. सो क्लास प्रारंभ करायचं पहिला आम्ही आमचा आजचा मोटिवेशनल कोट कडे बघून येऊ आम्ही. सो मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर केले. आय होप सगळ्यांना दिसाले. एव्हरीबडी कॅन सी द स्क्रीन. ओके. सो स्क्रीनवरती काय आहे? इट्स माय विनिंग सीझन. 1% बेटर एव्हरी डे. सो कोणतरी सांगू शकत हे याचा अर्थ काय आहे, ह्याचा मीनिंग काय आहे? मन इट्स माय विनिंग सीझन 1% बेटर एव्हरी डे. ह्याचा अर्थ ये है ह्याचा अर्थ सांगते मी आता. ह्याचा अर्थ हे आहे की तुमचा एव्हरी टाइम तुम्ही कोणचं तर काम करा, बट तुम्ही काय म्हणावून घ्या दॅट ह्या टाइम मी विन होते, ह्या माझा विनिंग सीझन या फिर विनिंग वर्ष आहे म्हणून घ्यायचं लय आवश्यक आहे. आणि ते तुम्ही म्हणून घेतलं तर तिथंच नाही संपतंय. तुम्ही त्याच्यासाठी ते खरं हुआ म्हटलं तर तुम्ही प्रति दिवस 1% जास्ती एफर्ट्स घाला, 1% बेटर हुआ. ओके. सो एफर्ट संग तुम्ही एक पॉझिटिव्ह होप घेऊन घेतला तर काय होते, तुमचं सक्सेस रेट जास्त होते. सो पॉझिटिव्हिटी इज द की म्हणून सांगतो मी. तुम्ही नेगेटिव्ह थॉट्स मध्ये कोणचं बी एफर्ट्स घाला, काय तर करा, ते सक्सेसफुल नाही होते. कशाला म्हटलं तर तुमच्या मनात काय राहते, नाही आता माझ्याकडे नाही होते, दिस विल नॉट हॅपन. मी ट्राय केलो तर पण हे मला नाही होते, असला तुमचा थॉट राहते. ओके, बट दॅट इज रॉंग. तुम्ही पॉझिटिव्ह थॉट ठेवून घेऊन, नाही मी एक ना एक दिवस माझा टाइम पण येते, मी दररोज एफर्ट्स घालालो, त्याचं रिझल्ट मला मिळते मन, असलं तुम्ही थॉट्स ठेवून घ्या, असला पॉझिटिव्ह नोट तुमच्याकडे राहा, तेव्हा तुम्हाला काय मिळते, सक्सेस मिळते. सो त्याच्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही दररोज पण तुमची एफर्ट जास्ती करून घ्या, इम्प्रूव्हमेंट करावून घ्या. त्याचं संगच तुम्ही काय करा, एक पॉझिटिव्ह थॉट ठेवून घ्या, तेव्हा तुम्हाला काय मिळते, सकारात्मक विचार ठेवून घेतला तर तुम्हाला काय मिळते, तुम्हाला ऑब्विसली एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस मिळते. ओके. येस. सो आजचं आम्ही मोटिवेशनल कोट बघून घेतलो. आता आम्ही आमचं क्लासकडे जाऊया. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय शिकलो होतो, कोणत्या टॉपिक वरती? आम्ही स्टोमॅटोवरती डिस्कशन केलं होतं, करेक्ट? सो आता आम्ही आज एक नवीन टॉपिक वरती आम्ही डिस्कशन करणार आहे, दॅट इज इनफिल्ट्रेशन. इज द नेम ऑफ द टॉपिक, इनफिल्ट्रेशन. ओके. सो कोण तर सांग शकेल, व्हॉट डू यू मीन बाय इनफिल्ट्रेशन? इनफिल्ट्रेशन म्हटलं तर काय? तुम्ही कवा तर ह्या वर्ड कुठं तर ऐकला या फिर वाचला? व्हॉट डू यू मीन बाय इनफिल्ट्रेशन मन? एनीबडी? ऑल राईट. सो आता आम्ही आमचं येस, आता आम्ही आमचं सिम्युलेशन कडे जाऊ मग, तेव्हा तुम्हाला माहिती होते हे इनफिल्ट्रेशन म्हटलं तर काय. सो आज आम्ही काय शिकणार आहे, इनफिल्ट्रेशन ऑफ वॉटर थ्रू सॉइल. ओके. मातीमध्येच कसं पाणी फिल्टर होतंय मन बघणार आहे. सो इनफिल्ट्रेशन म्हटलं तर ह्याला आम्ही एक प्रोसेस म्हणून सांगतो. ह्या प्रोसेस मध्ये काय होते, सो ह्या प्रोसेस मध्ये पाणी काय राहते नाही, ते मातीचं सरफेस म्हटलं तर मातीचं वर काय सरफेस राहते ने, त्याच्यावरती पाणी पडून फिल्टर होऊन जाते, खाली येऊन सोडते. सो मातीवर म्हटलं तर मी कोणचं माती घेतलो त्याच्यावरती आमचं इनफिल्ट्रेशन, पाणीचं काय इनफिल्ट्रेशन होते ना ते डिपेंड राहते. ओके. सो इनफिल्ट्रेशन म्हटलं तर काय, इनफिल्ट्रेशन मध्ये काय होते? एनीबडी?
सो इनफिल्ट्रेशन म्हटलं तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करालो, आम्ही इकडं मातीवरती, मातीच्या सरफेस वरती आम्ही पाणी घालून, पाणी एवढं फास्ट कसं फिल्टर येऊन खाली येते मग आम्ही बघणार आहे. सो ह्या प्रोसेस मध्ये पाणी ग्राउंड, आमचं काय हे राहते ने ग्राउंड, आमचं काय व ग्राउंड वरती आम्ही काय पाणी घालतो ने ते कसं एब्झॉर्ब करते, केवढं फास्ट एब्झॉर्ब करते मग आम्ही इकडं बघणार आहे. ओके, इज इट क्लिअर? इनफिल्ट्रेशन मध्ये काय होते, इनफिल्ट्रेशन मध्ये आम्ही मातीवरती पाणी घातल्यानंतर किती फास्ट ते माती पाणी त्याच्या आत जाऊन खाली जाते मग आम्ही आज बघणार आहे. ओके, सो पहिलं मी आता काय करतो, 3 इकडं बॉटल्स आहे. सो आता मी पहिलं हे नाईफ घेऊन एक बॉटलचं कॅप कट करतो. सो बॉटलचं अपर पार्ट काय आहे, मी असं अपसाइड डाऊन त्याला टर्न करून असं ठेवतो. सो आता फिल्टर पेपर घेऊन मी काय करतो, त्याला फोल्ड करतो. फोल्ड करून त्याच्यामध्ये आत घातलो. आता नेक्स्ट मी आता हे सेकंड बॉटलला कट करतो नाईफ घेऊन. सेम तसंच पॅटर्न मध्ये मी ते घातलो. सो आता अग्नी फिल्टर पेपर घेऊन त्याला असं फोल्ड करून त्रिकोण शेप मध्ये, कोण सारखं शेप करून त्याला आत घातले. अगेन मी आता नाईफ घेऊन हे कट करतो. सो कट केल्यानंतर आणि त्याला साइड डाऊन करून त्याला आत घातलो. सो हे काय फिल्टर पेपर आहे, कोण शेप मध्ये फोल्ड करून त्याला आणि मी असं घालून सोडते. ओके, सो इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर बॉटलचा कॅप आत आहे. ओके, बॉटलचं काय माउथ राहते ते खाली आहे आणि वर ते कट केल्याचं पार्ट आलंय त्याच्यावरती, आणि आम्ही फिल्टर पेपर काय आहे कोण शेप मध्ये टर्न करून घातलो. ओके, सो आता तुमच्याकडे इकडे 3 व्हरायटीज, मातीचं 3 व्हरायटी दिलेत. सँड, सिल्ट, क्ले, है की नाही? सँड, सिल्ट आणि क्ले. सो तिघ माती आम्ही एक एक बॉटल मध्ये आती त्या घालवा मग. सो पहिलं मी सँड सिलेक्ट केलो, त्याला मी असं घालतो. यस, ते घातल्यानंतर त्याच्यावरती आता मी काय करतो, पाणी घालालो. सो पाणी नंतर तुम्ही इकडं ऑब्झर्व करा, केवढं फास्ट पाणी खाली जाऊन सोडलं बघा. मध्ये मी काय पाणी घालतो, पाणी घातल्यानंतर केवढं फास्ट पाणी खाली जाऊन सोडलो. इकडे तुम्ही ऑब्झर्व केलं तर पाणीची ड्रॉपलेट्स क्विकली लई फास्ट खाली आलं. यस और नो? सो आता सिल्ट घेतो मग. सो आता मी ह्याला फिल्टर पेपर वरती घातलो आणि पाणी घातते. सो पाणी घातल्यानंतर आता बघा पाणीचं मुवमेंट बघा सिल्ट मध्येच. येस, फास्ट होले. येस और नो? सो आता बघा पाणीची ड्रॉपलेट्स खाली आलेत. बट सँडला कम्पेअर केलं तर हे फास्ट आहे की स्लो आहे? स्लो आहे, थोडं स्लो आहे. स्टील पाणी बघा इथं थोडं अजून आहे, स्लोली खाली आले ते. येस और नो? हे लई फास्ट जाऊन सोडलं, बट हे थोडा स्लो आहे. लास्ट आता मी क्ले चूज करते. सो क्ले मी घातलो होता, त्याच्यावरती मी पाणी घालते. सो तुम्ही बघितलं तर क्ले मध्ये बघा पाणी इथंच आहे, अजून खाली आलेच नाही. येस और नो? इथंच वरच आहे बघा, अजून खाली नाही आले. ओके, the speed at which water flows through the soil depends on the particle size of the soil sample. सो पाणी केवढं फास्ट सॉइल मध्येच मातीमध्येच पास होऊन खाली जाते ते कोणच्या वरती डिपेंड राहते, ते मातीमध्ये कोणचा पार्टिकल्स राहत नाही, ते कोणत्या शेप मध्ये राहते नाही त्याच्यावरती डिपेंड राहते. Sand has particles of large size with force in between them for water to easily flow through. सो सँड मध्ये काय राहते, तुम्ही आता इकडे ऑब्झर्व केलं तर सँड मध्ये ची पार्टिकल्स बघा केवढी मोठी मोठी आहे.
यस और नो? केवढी मोठी मोठी आहे आणि पार्टिकल्स मध्ये गॅप बघा तुम्ही किती जास्त आहे. सो जास्त गॅप आहे आणि मोठी मोठी पार्टिकल्स आहे. सो त्याच्यावरती काय राहते, मोठी मोठी पोर्स राहते रे त्यांचं. सो त्यांची पोर्स काय राहते, लई जास्त राहते. त्याच्यासाठी काय होऊन सोडते, ह्याच्यामध्ये गॅप पण लई जास्त आहे. इथे तुम्ही बघितलं तर गॅप पण जास्त आहे. सो त्याच्यासाठी पाणी लई इझिली खाली जाऊन सोडते मातीमध्येच, लई सँड मातीमध्येच लई इझिली खाली जाऊन सोडते. ओके. नेक्स्ट. Silt has comparatively smaller particles while clay has very fine particles with less pores. Thus, rate of infiltration is highest for sandy soil and least for the clayey soil. सो इथं तुम्ही बघितलं तर हे सिल्ट मध्ये पार्टिकल्स बघा, त्यांचं मधीच स्पेस कम आहे कम्पॅरेटिव्ह टू सँड. सँड मध्ये मधी त्यांचं स्पेस लई जास्त आहे, बट इथं स्पेस कम आहे. म्हटलं तर हे पार्टिकल्स, पार्टिकल्स काय है, पार्टिकल्स लई कम है, स्मॉलर है, धाकटी धाकटी है, त्याच्यासाठी त्यांचं मध्ये स्पेस पण थोडा कम है. सो कवा तुम्ही पाणी घालता ते जाते फास्ट, खाली उतरते, बट सँड मध्ये कम्पेअर केलं तर थोडं हळू पाणी खाली उतरते. ओके. देन क्ले बघा, क्ले मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर पार्टिकल्स लई म्हटलं तर लई बारीक आहे, तुम्हाला प्रॉपरली दिसतच नाही. त्याच्यासाठी पाणी इथंच थांबून सोडलंय. सो पूर्ण कनेक्टेड आहे, त्याच्यामध्ये स्पेसच नाही आहे पाणीला जायला. येस ऑर नो? सो त्याच्यासाठी रेट ऑफ इन्फिल्ट्रेशन सँड मध्ये जास्त राहते. बिकॉज सँड मध्ये काय पार्टिकल्स राहते ते लई मोठी मोठी राहते ती, आणि त्यांची पोर्स काय राहते ते मोठं राहते. सो त्याच्यासाठी त्यांचा स्पेस जास्त होऊन काय होऊन सोडते, पाणी सरळ खाली जाऊन सोडते. वेळा सिल्ट मध्ये काय होते, सिल्ट मध्ये पार्टिकल्स धाकटी राहते, त्यांच्या मधीची स्पेस काय राहते, कम राहते. सो पाणी मुवमेंट व्हायला स्लो होते. क्ले मध्ये तर पार्टिकल्स लई बारीक राहते. सो इझिली पाणी नाही होते, बिलकुल भी नाही होते. ओके. सो इनफिल्ट्रेशन म्हटलं तर काय, तुम्ही मातीवरती काय पाणी घालता, माती केवढं जास्त ते ऑब्झर्व करून खाली पाणी जायला देते, मग आम्ही इकडे शिकतो. सो इथं आम्ही ग्राउंड वरती पाणी घातलं तर, सो ग्राउंड वरती माती राहते ऑब्विसली. सो तुम्ही पाणी घातलं तर ते माती पाणीला ऑब्झॉर्ब करून खाली केवढं फास्ट जायला देते, मग आम्ही इकडं इन्फिल्ट्रेशन मध्ये बघतो. सो सँड राहिलं तर पाणी फास्ट जाऊन सोडते खाली, सिल्ट राहिलं तर थोडं कम जाते, वराज क्ले राहिला तर बिलकुल भी नाही जाते, या फिर लई म्हटलं तर लई स्लो जाते. ओके. सो इथं आम्ही इन्फिल्ट्रेशन कसं होतंय, पाणीचं इन्फिल्ट्रेशन सॉइल मध्ये कसं होतंय, कसं ते डिपेंड राहते, कोणची फॅक्टर्स वरती डिपेंड राहते, मग आता आम्ही बघितलो. सो तुम्ही बघितलं तर सँडची सॉइल मातीमध्ये काय पार्टिकल्स राहते ती त्याच्यावरती डिपेंड राहते कसं पाणीचं इन्फिल्ट्रेशन होतंय मन. ओके. येस. सो आता आम्ही आजचा MCQ टेस्ट कडे जाऊ आपण. So first question, the soil containing particles with larger size is, कोणत्या मातीमध्ये मोठी मोठी साईजची पार्टिकल्स राहते ती, कोणत्या मातीमध्ये मोठी मोठी पार्टिकल्सची साईज राहते ती. ऑप्शन ए सिल्ट, ऑप्शन बी क्लेई सॉइल, ऑप्शन सी लोमी सॉइल, ऑप्शन डी सँडी सॉइल. कोणत्या मातीमध्ये पार्टिकल्स मोठी मोठी साईजचं राहते ती, सांगा मला. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? एनिबडी? सो कोणत्या मातीमध्ये मोठी पार्टिकल्सची साईज राहते ती? सो आता तर आम्ही बघितलो. येस ऑर नो? येस. कोणचं राहते ती? इट इज सँडी सॉइल. ओके. तुम्ही आता सँडी सॉइल सिलेक्ट करते, मग लास्टला चेक करू तुमचे आन्सर्स किती करेक्ट होलेत मग. ओके. द मुवमेंट ऑफ वॉटर इन टू द सॉइल इज कॉल्ड, पाणीचं मुवमेंट काय राहते, मातीमध्ये काय पाणीचं मुवमेंट होते, त्याला आम्ही काय म्हण सांगतो?
ऑप्शन ए सॅच्युरेशन म्हणतो, की पर्कोलेशन म्हणतो, की इन्फिल्ट्रेशन म्हणतो, या फिर डी वॉटर रिटेन्शन म्हण सांगतो. मातीमध्ये पाणीचं काय मुवमेंट राहते, आम्ही कसं पाणी घालतो तेव्हा काय पाणी खाली जाते नाही, त्याला आम्ही काय म्हण सांगतो? पाणीचं मुवमेंटला काय म्हण सांगतो? मातीमध्ये काय पाणीचं मुवमेंट होते त्याला काय म्हण सांगतो मी? व्हॉट इट इज कॉल्ड ॲज? ऑप्शन सी इन्फिल्ट्रेशन. ओके. थर्ड क्वेश्चन. The downward movement of water within the soil is called. मातीमध्ये पाणी खाली जायचं काय मुवमेंट राहते त्याला काय म्हण सांगतो मी? व्हॉट इज इट कॉल्ड? मातीमध्ये पाणीचं काय डाऊनवर्ड मुवमेंट राहते, खाली काय पाणी जाते नाही, त्याला काय म्हण सांगतो मी? ऑप्शन ए पर्कोलेशन, ऑप्शन बी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ऑप्शन सी वॉटर रिटेन्शन, ऑप्शन डी इन्फिल्ट्रेशन. काय म्हण सांगतो मी? पर्कोलेशन. ओके. फोर्थ क्वेश्चन. द स्पेस बिटवीन सॉइल पार्टिकल्स इज नोन ॲज. मातीची काय पार्टिकल्स राहते त्याच्या आत, त्याच्या मधीच्या स्पेसला आम्ही काय म्हण सांगतो? होल्स, मॉइश्चर, ह्युमस की पोर्स? मातीची काय पार्टिकल्स राहते ती, त्याच्या मधीच्या स्पेस मध्ये, ते काय मधीचं स्पेस राहते त्याला आम्ही काय म्हण सांगतो? व्हॉट इज इट कॉल्ड ॲज? त्याला काय म्हण सांगतो आम्ही? इट इज कॉल्ड ॲज पोर्स. ओके. फिफ्थ क्वेश्चन. इनफिल्ट्रेशन इज अन इंडिकेटर ऑफ. इनफिल्ट्रेशनचं एक इंडिकेटर है. कोणचा इंडिकेटर है इनफिल्ट्रेशन? एबिलिटी ऑफ सॉइल फॉर प्लांट ग्रोथ, nutrient content in the soil, ability of soil to allow movement of water, pollution in the soil. So प्लांट प्लांटचं ग्रोथ साठी मातीचं किती एबिलिटी आहे, या फिर मातीमध्ये किती न्यूट्रिएंट्स आहेत, त्याचं कंटेंट किती आहे, या फिर मातीचं एबिलिटी ते पाणीचं मुवमेंट व्हायला अलाव करायला एबिलिटी, आणि मातीमध्ये काय पोल्युशन राहते नाही त्याला. सो इनफिल्ट्रेशन कोणचं इंडिकेटर आहे, ह्याच्यामध्ये काय इंडिकेट करता येते? एनीबडी? इनफिल्ट्रेशन ह्याच्यामध्ये काय इंडिकेट करताय? मातीचं कॅपॅसिटी प्लांट ग्रोथला सपोर्ट करायला किती आहे, या फिर मातीमध्ये न्यूट्रिएंट कंटेंट्स किती आहे, या फिर मातीची कॅपॅसिटी या फिर त्याचं एबिलिटी किती आहे पाणीचं मुवमेंट व्हायला किती देत आहे मग, या फिर मातीमध्ये किती सोल्युशन होत आहे? ऑप्शन सी. ओके. क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय द सॉइल विथ लार्ज पार्टिकल साइज. त्याच्यामध्ये कोणतं मातीचं मोठी मोठी पार्टिकल्स चे साईज राहते? कोणची कोणत्या मातीमध्ये मोठी मोठी पार्टिकल्स राहते ते, या फिर त्यांचं साईज मोठं राहते? ग्रेवल, सिल्ट, क्ले या फिर सँड? कोणची पार्टिकल्सचे साईज मोठं राहते ती कोणत्याच मातीमध्ये राहते? पार्टिकल्स मोठे मोठे पार्टिकल्स कोणत्या मातीमध्ये राहते?
gravel, silt, clay, sand. Anybody? Sand? Okay. Rice cultivation requires large amount of water. The type of soil suitable for growing paddy with highest water holding capacity is. So काय राईस आम्ही कल्टिवेट करतो ने त्याला लई जास्त अमाऊंट मध्ये पाणी पाहिजे. सो कोणचं सॉइल या फिर कोणचं माती सुटेबल है आम्हाला पॅडी ग्रो करायला. कोणचं माती सुटेबल आहे. सो ह्या मातीचं काय लक्षण राहो. त्याचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लई जास्त राहो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लई जास्त राहो. तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हटलं तर काय. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हटलं तर मातीचं कॅपॅसिटी पाणी स्टोअर करायचं पाणी ठेवून घ्यायचं कॅपॅसिटी किती आहे मन हे सांगते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हटलं तर पाणीला स्टोअर करून घेऊन त्याचं संगच ठेवून घ्यायचं कॅपॅसिटी किती आहे मातीला. मग आम्ही इकडे फाइंड आउट करतो. सो पॅडी ग्रो करायला आम्हाला लई जास्त काय पाहिजे. सॉइलचं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लई जास्त राहावं म्हटलं तर ते पाणी स्टोअर करण्याचं कॅपॅसिटी लई जास्त राहावं. सो ह्याच्यामध्ये कोणचं माती तसं आहे. सँडी सॉइल की क्लेई सॉइल की सिल्ट या फिर लोमी सॉइल. एनीबडी. सो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कुणाचं जास्त राहते. पाणी स्टोअर करायचं. क्लेई सॉइल. ओके. एट क्वेश्चन. आयडेंटिफाय द सॉइल विच इज लाईट वेल एरेटेड अँड रॅदर ड्राय. ह्याच्यामध्ये कोणचं माती लाईट आहे वेल एरेटेड आहे आणि रॅदर ड्राय ड्राय नाही है. ओके लाइट है वेल एरेटेड आणि ड्राय नहीं है. सैंडी सॉइल क्लेई सॉइल मिक्सचर ऑफ सैंड एंड लोम या फिर स्लोम. एनीबडी. एनीबडी. सैंडी सॉइल. ओके. नाइन्थ क्वेश्चन. द बेस्ट सॉइल फॉर ग्रोइंग प्लांट्स इज. ह्याच्यामध्ये कोणचं माती बेस्ट आहे प्लांट्स ग्रो करायला. मिक्सचर ऑफ सैंड एंड लोम लोम सैंड की क्ले. कोणचं माती बेस्ट आहे प्लांट्सला ग्रो करायला. लोम सॉइल. ओके. टेंथ क्वेश्चन. पार्टिकल्स आर टाइटली पॅक्ड इन विच सॉइल. ह्याच्यामध्ये काय ऑप्शन्स दिले चार ऑप्शन्स मध्ये कोणचं मातीची पार्टिकल्स टाइटली पॅक राहते ती. कोणची मातीमध्ये पार्टिकल्स टाइटली पॅक राहते ती. टाइटली पॅक्ड म्हटलं तर पाणी इझिली खाली जायला नाही होते पाणीचं मुवमेंट टाकून सोडते तिथं. येस. सो कोणत्या मातीमध्ये तसं होतंय. क्ले. ओके.
सो सगळी आन्सर्स आम्ही इथं दिलो. सो सबमिट करते मग चेक करूया तुमचे आन्सर्स करेक्ट आहे काय नाही, त्याच्यावरती डिस्कशन करूया मग. ओके. सो सबमिट केले मी. ऑल राईट. सो सिक्स्थ आन्सर रॉंग हुला. ओके. सो सिक्स्थ एकच रॉंग हुलंय आमचं. सो ह्याच्यामध्ये कोणत्या मातीची पार्टिकल्स मोठी मोठी राहते? सिल्ट, सँड, ग्रेवल, क्ले. ग्रेवल चेक करूया. येस, आय हॅव सिलेक्टेड ग्रेवल. लेट्स सी. येस, करेक्ट हुला बघा. ओके. सो इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? येस. सो आता इकडं आणि एक मिनिंग आम्हाला माहिती करून घ्या. पर्कोलेशन म्हटलं तर काय? पर्कोलेशन म्हटलं तर काय? एनीबडी कॅन टेल मी याचा अर्थ काय आहे? मग पर्कोलेशन म्हटलं तर काय? सांगायला ट्राय करा ह्याचा अर्थ काय आहे मग. सो पर्कोलेशन म्हटलं तर आम्ही डाऊनवर्ड काय पाणीचं मुवमेंट खाली काय जाते नाही, त्याला पर्कोलेशन म्हणून सांगतो. ओके. सो इथं काय होते, हे डीप लेयर्स म्हटलं तर मातीची लई आत जाऊन काय होऊन सोडते, पूर्ण सॉइल सरफेसला टच करून ग्राउंड वॉटर संग जाऊन मिक्स होऊन सोडते. सो तुम्ही कवा पाणी मातीवरती घालता, तेव्हा माती काय करते, ते मातीमध्ये जे काय पार्टिकल्स होते ते पाणीचं मुवमेंटला अलाव करते ऑब्विसली. या सर नो, त्याला इनफिल्ट्रेशन पण सांगतो मी. आता पाणी पूर्ण खाली जाऊन पाणी डीप लेयर्स, मातीची डीप लेयर्स आत आत जाऊन काय होऊन सोडते, पूर्ण आत जाऊन बसून सोडते, ग्राउंड वॉटर संग मिक्स होऊन सोडते. सो त्याला पर्कोलेशन म्हणून सांगतो. इनफिल्ट्रेशन म्हटलं तर काय, स्टार्टिंग मध्ये काय पाणी सॉइल सरफेस मध्ये एंटर होऊन काय जाते नाही, त्याला आम्ही इनफिल्ट्रेशन म्हणून सांगतो. पर्कोलेशन म्हटलं तर ते पाणी पूर्ण आत जाऊन खाली जाऊन डीप लेयर्स मध्ये जाऊन वॉटर टेबलच्या डीप लेयर्स मध्ये जाऊन मिक्स होऊन सोडते नाही, त्याला आम्ही पर्कोलेशन म्हणून सांगतो. आता वॉटर रिटेन्शन म्हटलं तर काय? वॉटर रिटेन्शन, सो ऑलरेडी आम्ही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचं मीनिंग सांगितले तुम्हाला. वॉटर रिटेन्शन म्हटलं तर काय? सो वॉटर रिटेन्शन इज नथिंग बट पाणी मातीचं किती कॅपॅसिटी आहे ते पाणीला रिटेन करायला, किती आवर्स या फिर किती टाइमला ते होल्ड करायला असेल, सो त्याला आम्ही वॉटर रिटेन्शन पण सांगतो. ओके. येस. सो इज इट क्लिअर? सो आज आम्ही इनफिल्ट्रेशन बद्दल स्टडी केलो, त्याच्यावरती सिम्युलेशन आणि एमसीक्यू सेशन पण बघितलो. आय होप सगळ्यांना इनफिल्ट्रेशन म्हटलं तर काय मन समजले मन म्हणून घेतो. सो आजचा क्लास मी इथंच संपवते. नेक्स्ट वीक आणि भेटूया आणि नवीन टॉपिक्स वरती डिस्कशन करूया मन. टिल देन थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती. थँक यू सर.